की रामजी पांगिराला कळालं की हा 40,000ची फौज घेऊन जावळीवरती आक्रमण करतोय. अरे या रामजीच्या जवळ 500-550 मावळे आहेत आणि या रामजीने काय करावं, त्या सैन्यावरती तुटून पडले. अरे 40,000ची फौज आहे, 500 मावळे. अरे ढालीवर ढाल कोसळते, तलवारीवर तलवार कोसळते. अरे युद्धाला सुरुवात झालं. मुंडक्याचे ढीग तर वाढतच होते. कोणाचा हात तुट तर कोणाच्या पाय तूट. अरे एवढंच काय, मराठ्यांनी फक्त 500 मराठ्यांनी असा पराक्रम केला की शेतातल्या ऊस कापल्यासारख्या या मोगलांच्या कत्तली केल्या जाऊ लागल्या. आणि 500 मावळ्यांनी या 40,000च्या सैन्याला पळवून लावलं. दिलेर खान स्वतः पळतो आणि पळता पळता म्हणतो, या अल्लाह, शिवाजीचे मावळे असे आहेत तर तो शिवाजी राजा तरी नेमका कसा असेल. आणि तो पळत सुटला. पण या लढाईमध्ये रामजी पांगिरा कामी आला. महाराजांना बातमी कळाली. महाराजांना मोठं दुःख झालं आणि महाराजांनी त्याच्या घरी जाण्याचं ठरवलं. तसे महाराज त्या रामजीच्या गावामध्ये येतात. महाराजांना पाहून जो तो मुजरा करू लागतो, पायावरती डोकं ठेवू लागतो. पण महाराज म्हणतात, अरे अरे मला ते रामजीच्या घरी घेऊन चला, मला ते रामजीच्या घरी घेऊन चला. आणि गावातला लवाजमात झालेला त्या रामजी पांगिराच्या घराच्या दिशेने निघाला. तसं शिवाजी महाराज एका झोपडी समोर येत आहेत. महाराज त्या झोपडीत आवाज देतात, बाबा. तसा 80 वर्षाचा एक म्हातारा, कमर वाकलेली आहे, दाढी पिकलेली आहे, पांढरे केस झालेले आहे. आणि तसाच तो महाराजांच्या समोर येतो. महाराज पाहतो, ओळखतो, पायावरती डोकं ठेवणार की शिवाजी महाराज त्याला उचलून घेत आहेत, उरभेट घेत आहेत, घरामध्ये जाताय, चर्चा घडवून आणताय. आणि जाते वेळेस शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याना शिवाजी महाराज डोळ्याची इशारत करतात. तसा महाराजांचा मावळा बाहेर जातो. एक पिशवी तो घेऊन येतो आणि महाराजांजवळ देतो. महाराज ती पिशवी घेताय, त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये देतायत आणि महाराज जाण्यासाठी घराच्या बाहेर निघून येत आहेत. घोड्यावरती बसताय. लगामच्या टाच मारतात. महाराजांचा घोडा समोर जातो. पण या म्हाताऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की अरे माझ्या राजाने काय दिलं ते मी बघितलं पाहिजे. आणि मोठी उत्सुकता की राजाने मला दिलं तरी काय. आणि तो पिशवी खोलून पाहतो. पाहिले तर काय, हिरे माणिक मोती सोनं अर्का पैसा अर्का सगळं त्या पिशवीमध्ये होतो. तसा हा 80 वर्षाचा म्हातारा ते हातामध्ये पिशवी घेतो आणि बाहेर येतो. राजा थांब. महाराजांचा घोडा थांबतो. तसाच हा म्हातारा धावत शिवाजी महाराजांच्या जवळ जातो. अरे राज हे काय, अरे हे कशासाठी आम्हाला. त्यावेळेस महाराज सांगतात, रामजी तुमचा मुलगा मोठा कर्तबगार होता, शूर होता. तो स्वराज्यासाठी कामी आला, रयतेच्या रक्षणासाठी कामी आला. मग आमचंही काहीतरी कर्तव्य आहे, आम्हीही काहीतरी केलं पाहिजे. महाराज, उभं स्वराज्य आमच्या पदरात घातलेलं असताना हे कशा पाहिजे आम्हाला. पण बाबा, तुमची ही जिम्मेदारी आमच्यावरती आलेली आहे, आम्ही काहीतरी दिलंच पाहिजे. तसा तो महाराजांचा हात समोर करतो. ती पिशवी महाराजांच्या हातामध्ये ठेवतो आणि महाराजांना म्हणतो, राज, पण मी आज तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितोय राजे. महाराज म्हणताय, बाबा तुम्ही मला काहीतरी देणार. तसा तो म्हातारा म्हणतात, हो मी आज तुला काहीतरी देऊ इच्छितोय. आणि तसंच तो गावातला जमा झालेला लवाजमाम या म्हाताऱ्याकडे पाहतो. अरे राहण्यासाठी घर नाही, झोपडीमध्ये राहतो. आणि हा शिवाजी महाराजांना काय देणार. तसा या म्हाताऱ्याने शेतात काम करणाऱ्या एका तरणा बंडपोराला आवाज दिला, रुपाजी. तसा हा रुपाजी धावत पळत आला. महाराजांना पाहिलं, मुजरा केला. आणि 80 वर्षाचा हा म्हातारा त्याच्या पोराच्या खांद्यावरती हात ठेवून महाराजांना सांगू लागला, हा रामजीचा भाऊ आहे, हा रामजी सारखाच पराक्रमी आहे. राज, याला तुमच्या स्वराज्यात सामील करून घ्या. रामजी जसा स्वराज्यासाठी कामी आला तसा हाही स्वराज्यासाठी कामी येईल. आणि राज, हा जर कामीच आला तर काळजी करू नका राजे, हा 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा स्वराज्यासाठी प्राण द्यायला समोर येईल. एवढी निष्ठा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी पेरली होती. आणि पाहता पाहता शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. 33 किल्ले मोगलांना द्यावे लागले. 4 लाख खुरांचा प्रदेश. आणि संभाजी महाराजांना गहाण ठेवण्यात आलं. त्याच वेळेस शिवाजी महाराज राजगडावरती आहे. कोंडाजी, येसाजी, तानाजी, विसोजी, बल्लाळी संपूर्ण मंडळी राजगडावरती आहे.
आणि त्यावेळेस महाराजांचा चेहरा अस्वस्थ आहे. महाराजांचा चेहरा पाहून मावळे चिंताग्रस्त झाले. तसा तानाजी म्हणतो, राजे अहो काळजी करू नका राजे, आम्ही स्वराज्य सांभाळायला जिंदा आहे ना. त्यावेळेस महाराज सांगतायत, अरे तुमच्या भरोशावरती तुमच्या बळावरती तरी स्वराज्य सुरक्षित आहे, मग राजे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. तर महाराज त्याला सांगतायत, अरे आत्ता शिक आपलं स्वराज्य उठून उभं राहत होतं, आत्ता शिकता गड किल्ल्यांचा विस्तार होत होता आणि अशा ते जुलमी संकट कोसळलं आणि मला अपमानस्कारक पुरंदरचा तह करावा लागला. त्यावेळेस तानाजी म्हणतो, राजे काळजी करण्याचं काहीच ना कारण नाही राजे, आम्ही गड किल्ला सांभाळायला तयार हो राजे, तुमचं स्वराज्य सांभाळायला आम्ही तयार. तुम्ही निसंकोचपणे आग्र्याच्या भेटीला जा. महाराज म्हणतायत, आग्र्याच्या भेटीला मी जाणारच आहे, पण काय होईल हे मला चांगलं माहिती आहे, पण मला चिंता आहे ती माझ्या स्वराज्याची, मला काळजी आहे ती माझ्या स्वराज्याची. त्यावेळेस तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांना सांगतो, अहो राजे काळजी करण्याचं काहीच कारण नाही, तुम्ही जे घटना लिहिलेली आहे, गडकिल्ल्याचे जे नियम लिहिलेले आहेत त्याच्याशी सगळेजण बांधिलकी आहे, त्यामुळे शत्रूला एकही गडकिल्ला ताब्यात घेता येणार नाही. महाराज म्हणतात, अरे ते सगळं ठीक आहे, पण माझ्या मनाला कसं समजावून सांगू मी. त्यावेळेस तानाजी म्हणतो, राजे मग एखाद्या गडकिल्ल्याचं नाव सुचवा, आपण पाहणी करण्यासाठी जाऊ. अरे शाबास तानाजी शाबास, गडकिल्ल्याची पाहणी करण्यासाठी आपण जाऊ. तसा तानाजी म्हणतो, राजे उद्या आपण एखाद्या गडकिल्ल्याची पाहणी करण्यासाठी जाऊ. तसे महाराज म्हणतात, उद्या नाही, गडकिल्ल्याची पाहणी करायची ती आजच करायची. मग तानाजी म्हणतो, अहो राजे मग सुचवा ना एखाद्या गडकिल्ल्याचं नाव. आणि त्याच वेळेस शिवाजी महाराज लोणावळ्यातल्या लोहगड नावाचा किल्ला सुचवताय, अतिशय छोटा किल्ला. या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी जायचं. रात्रीचे 10-12 वाजले होते. 10-12 घोडस्वार घेऊन शिवाजी महाराज त्या लोहगडच्या दिशेने निघाले. काळखिन्न अंधार झालेला आहे. तीव्र आवाजाला छेद देत घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकू लागला. गडाच्या खाली भिल्लेकरी पहाऱ्या देत होते. या भिल्लेकरींच्या कानावरती घोड्यांच्या टापाचा आवाज आला आणि ते नायकांकडे गेले. या भिल्लांनी त्यांच्या नायकांना उठवून आणलं आणि ज्या रस्त्यावरून घोड्यांच्या टापाच्या आवाज ऐकू येत होत्या त्या येणाऱ्या त्यांच्या रस्त्यावरती जाऊन हे भिल्लकरी आणि नाईक थांबले. 10-12 मंडळी आले आणि त्याच वेळेस हा नाईक, अरे कोण रे तुम्ही, अरे कुठून आला, अरे कुठं जायचं तुम्हाला. त्याच वेळेस अंधारामधून महाराजांचा घोडा समोर येतो. अरे महाराजांना पाहून मुजरा करतायत आणि तो नाईक सांगू लागतात, अहो राज एवढा रात्र झालेला आहे, अहो इकडे येण्याची तुम्ही कशाबाई तसबीस केली, अहो आम्हाला जर सांगितलं असतं तर आम्ही चालू नसतो का. त्यावेळेस महाराज सांगतात, अरे पुरंदरचा तह मोडलेला आहे, शत्रू माझ्या पाठलागावरती आहे आणि मी आश्रय घेण्यासाठी या लोहगडवरती आलेलो आहे. त्याच वेळेस हा जमा झालेला जमा भिल्लेकरू नाईक आणि महाराजांचं सैन्य गडाच्या दिशेने निघायला लागलं. त्याच वेळेस गडावरती पहारेकरू पहारा देत होते. या पहारेकरूंच्या लक्षात आलं की खालून कोणीतरी वरती येते. द्वारपालाकडे गेले, किल्लेदाराकडे गेले, किल्लेदाराला उठवलं आणि तोपर्यंत शिवाजी महाराज त्या गडाच्या दरवाजाजवळ येऊन थांबले. तसा या नाईकांनी आवाज दिला, किल्लेदार दार उघडा, शिवाजी महाराज झालेला आहे, गडाचं दार उघडा. त्याच वेळेस वरतून किल्लेदार म्हणतो, शिवाजी महाराज झालेले आहे तिथं, पण एवढ्या रात्री. किल्लेदार म्हणतो, पुरंदरचा तह मोडला, आश्रय घेण्यासाठी त्या इकडे आलेले आहेत, त्यांच्या पाठलागावरती शत्रू आहे. त्याच वेळेस किल्लेदार म्हणतो, नाही लवकरात लवकर गडाच्या खाली जा, पहारा सक्त करा, पहारा मजबूत करा, शत्रू येता कामा नये. आणि तो नाईक गडाच्या खाली जातो आणि शिवाजी महाराज त्या किल्लेदाराला म्हणतात, गडाचे दरवाजे उघडा. किल्लेदार म्हणतो, गडाचे दरवाजे मी उघडणार नाही. शिवाजी महाराज म्हणतात, अरे गडाचे दरवाजे उघड, शत्रू माझ्या पाठलागावरती आहे. त्यावेळेस तो किल्लेदार म्हणतो, मी गडाचे दरवाजे उघडू शकत नाही. शिवाजी महाराज म्हणतात, अरे तू गडाचे दरवाजे का उघडू शकत नाही. त्यावेळेस तो किल्लेदार म्हणतो की तुम्ही शिवाजी महाराज आहेत याचा काही लेखी पुरावा आहे का तुमच्याकडे की तुम्ही शिवाजी महाराज असल्यास. महाराज म्हणतात, अरे माझ्या अंगावरचा पोशाख बघ, मी शिवाजी महाराज आहे. हे काही नाही, लेखी पुरावा आहे का तुमच्याकडे. अरे लेखी पुरावा माझ्याकडे कसा असणार, शत्रू माझ्या पाठलागावरती आहे, पुरंदरचा तह मोडलेला आहे आणि मी आश्रय घेण्यासाठी लोहगडवरती आलेला आहे. पण किल्लेदार म्हणतो, राजे मी गडाचे दरवाजे उघडू शकत नाही. महाराज म्हणतात, अरे तू गडाचे दरवाजे का उघडू शकत नाही. त्यावेळेस तो किल्लेदार सांगतो, राजे या गडाचे नियम असे आहे की सूर्य उगवला
की गडाचे दरवाजे उघडायचे आणि सूर्य मावळला की गडाचे दरवाजे उघडायचे. त्यामुळे मी आत्ता गडाचे दरवाजे उघडू शकत नाही. महाराज म्हणतायत अरे हे नियम तर मीच लिहिलेले आहेत ना. राजे मग तुम्ही नियम लिहिले आणि तुम्हालाच माहिती नाही का? शिवाजी महाराज म्हणतात जास्त जबान चढवू नको, शत्रू माझ्या पाठलागावरती आहे. अहो राजे काही सुद्धा काळजी करू नका, मी आणि माझे 300 पहारे करू, जीवाचं रान करू, पण तुमच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही. महाराज सांगतात अरे ते काही नको, गडाचे दरवाजे उघड. किल्लेदार सांगतो मी गडाचे दरवाजे तर उघडूच शकत नाही राजे. शिवाजी महाराज म्हणतायत गडाचे नियम मी लिहिलेले आहेत, त्या नियमामध्ये असंही मी नमूद केलेलं आहे की आणीबाणीच्या काळामध्ये या गडाचे दरवाजे उघडल्या जायचे. किल्लेदार म्हणतो पण मला इथं आता कुठलाच आणीबाणीचा काळ दिसत नाही, त्यामुळे मी गडाचे दरवाजे उघडू शकत नाही. महाराज मग त्याची कर्तबगारी पाहून मनातल्या मनात जाम खुश होत होते, पण परीक्षा घ्यायची होती माझ्या नंतर हे स्वराज्य कसं राहील. आणि शिवाजी महाराज त्याला म्हणतात अरे यावरती काही विलाज आहे का की तू गडाचे दरवाजे उघडू शकतो. त्यावेळेस तो किल्लेदार सांगतो राजे विलाज आहे ना, विलाज का नाही, मी गडाचे दरवाजे उघडू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर मासाहेब जिजाऊंचा सही आणि शिक्का घेऊन यावा लागेल. महाराज त्याला म्हणतात अरे एवढासा छोटासा हा लोहगड नावाचा किल्ला, हा लोहगड किल्ला तू याचे दरवाजे उघडत नाही. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या राजगडावरती मी जाऊ, बाले किल्ल्यावरती जाऊ, मासाहेब जिजाऊंचा सही आणि शिक्का घेऊन येऊ. अरे येईपर्यंत तर सकाळच होईल ना. राजे मग मी सकाळी तुमच्यासाठी दरवाजे उघडायला तयारच आहे. शिवाजी महाराज म्हणतात जबान चढवू नको, गडाचे दरवाजे उघड. राजे मी गडाचे दरवाजे उघडू शकत नाही राजे, तुम्ही या लोहगडच्या दरवाजाजवळ झोपा राजे, सकाळी लवकरात लवकर मी तुमच्यासाठी गडाचे दरवाजे उघडतो. महाराज म्हणतायत जबान चालू नको, गडाचे दरवाजे उघड. किल्लेदार म्हणतो गडाचे दरवाजे मी उघडणार नाही. महाराज रागामध्ये येऊन त्याला म्हणतात तुझी गर्दन मारल्याशिवाय मी राहणार नाही. किल्लेदार म्हणतो राजे गडाचे दरवाजे लावलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आत येऊ शकत नाही आणि माझी गर्दन मारू शकत नाही राजे. तुम्ही आजची रात्र इथंच थांबा राजे, इथंच मुक्काम करा, सकाळी लवकरात लवकर मी तुमच्यासाठी गडाचे दरवाजे उघडतो. अरे घटनेची ताकद काय असते? शिवाजी महाराजांनी जे घटना लिहिलेली आहे, स्वराज्याचे नियम लिहून दिलेले आहेत, त्याची ताकद काय की एका किल्लेदाराने एका राजाला त्या थंडीच्या कुडकुडत्यामध्ये झोपू घातलं. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवतो, सूर्याचा किरण पडतोय ना पडतोय, कडकडीचे खडसे गडाचे दरवाजे उघडले जात आहेत आणि हा किल्लेदार दोन्ही हातामध्ये समशेरी घेऊन शिवाजी महाराजांच्या समोर मान झुकून उभा आहे आणि महाराजांना म्हणतो राजे तुम्ही शिवाजी महाराज होते, तुम्ही शिवाजी राजे होते हे मला चांगलं माहिती होतं राजे, पण तुम्ही जे गडाचे नियम बांधून दिलेले होते त्या नियमाशी मी बांधिलकी होतो राजे, त्यामुळे मी तुमचं काही ऐकू शकत नव्हतो राजे. पण तुम्ही रात्री म्हणाले की तुझी गर्दन मारल्याशिवाय मी राहणार नाही, ही समशेरी घ्या राजे आणि माझी गर्दन मारा. त्याच वेळेस शिवाजी महाराज त्याच्या जवळ जात आहेत, ती हातातली समशेरी घेतायत, बाजूला फेकतायत, उरबेड घेतायत आणि त्या किल्लेदाराला सांगतात अरे जोपर्यंत तुझ्यासारखा किल्लेदार माझ्या स्वराज्यात आहे तोपर्यंत हे स्वराज्य कुणाच्या बापाला देखील जिंकता येणार नाही. ढाल तलवार देऊन